मतदान संपलं, अतिशय चांगलं मतदान झालं, याबद्दल मी सर्वच मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो। तुमच्याशिवाय माझं काहीच राहिलं नसतं, तुम्ही आहात म्हणून मी आहे। आता 23 तारखेला निकाल आहे, आपण सगळेजण निकालाची प्रतीक्षा करतोय। आपल्या पायाच्या आशीर्वादाने जर 23 तारखेला मी निवडून आलो तर मतदारसंघाला जे दिलेले शब्द आहेत, ज्याच्यामध्ये MIDC, विमा, सडपड, लाईट बिल, उलटी लाईट बिलं आणि 1000 कोटी रुपये रस्त्याचे, हे जे प्रमुख 4 मागण्या आपल्या आहेत, त्या मागण्या आपण दोन्ही पक्षांकडे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे आपण मागणार आहोत। या संदर्भात मी एक ऑडिओ क्लिप तयार केलेली आहे आणि ती क्लिप 23 तारखेला जर मी निवडून आलो तर दोन्ही पक्षांच्या गटांकडे ती पाठवण्यात येईल आणि तद अनुषंगाने ज्यांनाही ते मान्य असेल ते त्या पद्धतीने आपल्याला कळवतील आणि त्या पद्धतीने आपण पुढचं मार्गक्रमण करूया। दरम्यानच्या काळामध्ये माझ्या हार्टमध्ये, माझ्या हृदयामध्ये अजून एक ब्लॉक डिटेक्ट झाला आहे 2 दिवसापूर्वी, पण मी ते कोणाला सांगितलं नाही कारण उगाच तुम्ही लोक डिस्टर्ब झाला असता। तुम्ही बघताय की माझा श्वास फुलतोय, जास्त मला बोलता येत नाही आहे। त्यामुळे मी आपल्याला सर्वांना एकच सांगतो की आत्ता कोणीही जास्त भेटण्याचा प्रयत्न सध्या करू नका आणि मला सहकार्य करा। 23 तारखेचा निकाल आपल्या बाजूने लागला की मग या सगळ्या महाविकास आणि महायुतीच्या लोकांना आपण ते कळवल्याच्या नंतर मी माझं ऑपरेशन करून घेणार आहे आणि दवाखान्यामध्ये मी माझं उपचार करून घेऊन तिथे माझा उपचार करून घेणार आहे। तदनंतर पुन्हा सांगतो की ज्यांनाही कोणाला आपल्या मतदारसंघाच्या ज्या अटी आहेत ह्या मान्य असतील त्यांच्याबरोबर आपण जाऊ। पुन्हा मला या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगायचं आहे की मला कुठलं मंत्रीपद, कुठले पैसे मला घेऊ शकत नाहीत, कारण मी लहानपणापासून हे सगळं बघतोय। पण माझ्या मतदारसंघामध्ये MIDC झालीच पाहिजे, माझ्या तरुण मुलांना काम हाताला मिळालंच पाहिजे, हे माझं एकमेव ध्येय आहे। आणि लागोपाठ मग शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असू देत किंवा हे जे रस्त्याच्या संदर्भातले जे विषय असतील, हे विषय आपले झालेच पाहिजे। पहिल्यांदा सही घेताना आपल्याला यांची एक लेखी पत्र लागेल की आम्ही हे सगळं करणार आहोत आणि नंतर ठराव घेताना तोपर्यंत खात्यावरती पैसे आपले आलेच पाहिजेत। आज आपलं नुकसान झाले काही महिन्यांच्या पूर्वी पावसामुळे, त्याचे पंचनामे केलेत आणि पैसे आपल्याला नुकसान भरपाई त्याची मिळालेली नाही, त्यामुळे ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर आली पाहिजे। त्याचबरोबर 2022-23 आणि 23-24 विमाही आपल्याला अजून मिळालेला नाही आहे, तोही विमा 100% आपल्याला मिळालाच पाहिजे। हे पैसे खात्यावर आलेच पाहिजेत। हे आल्याच्या नंतरच मग विश्वासदर्शक ठरावाच्या संदर्भामधली आपली भूमिका आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत। मी प्रार्थनापूर्वक एवढंच सगळ्यांना सांगतो की आत्ता आज मतदान झालंय आणि तुम्ही सगळेजण जोशात आहात, सगळेच जण मला फोन करताय की दादा आपली सीट निवडून येते। मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, पण आत्ता सध्या मला भेटण्याचा जास्त आग्रह करू नका, कारण माझी तब्येत खरंच बरोबर नाही आहे। आत्ताही तुमच्याशी बोलत असताना श्वास फुलतोय, तरी थोडं समजून घ्या। आपल्याला हा मतदारसंघ नीट करायचा आहे, थोडं मला माझी तब्येत नीट करू द्या आणि त्याबरोबर तदनंतर या गोष्टी होणार आहेत। पॅरलल सगळ्या गोष्टी चालू। आज प्राधान्य काय आहे तर प्राधान्य हे आहे की मतदारसंघाने जर कौल आपल्या बाजूने दिला तर त्या कौलाचा सन्मान करून, त्या कौलाचा आदर करणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं हे रायबान जाधवांचा पुत्र म्हणून माझा धर्म आहे। मी मरून गेलो तरी चालेल, पण मी मतदारसंघाला गद्दार नाही होणार। धन्यवाद।